तर दिल्लीतल्या आंदोलनात नागपूरमधील तरुणावर लाठीचार्ज झालाय। या लाठीचार्जमध्ये आंदोलक भारत बनाईत जखमी झालेले आहे आणि भारतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर झी 24 तासवर भारत बनाईतचे आई वडील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतच्या आई वडिलांकडून लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। विद्यार्थी हक्कासाठी लढतात। लाठीचार्ज कशासाठी? दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यावर जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये नागपूरमधला भारत बनाईत हा सुद्धा तरुण होता, तो जखमी झालेला आहे। तर पेपरफुटीनंतर तो या चळवळीसोबत जोडला गेलेला होता आणि भारतला झालेल्या बेदम मारहाणीनंतर त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। यावेळी त्याचे वडील कमलाकर बानाई आणि आई वनिता यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आपल्यासोबत भारतचे आई वडील आहे, नागपुरात ते राहायला असतात। दादा, तुम्ही काल ते दृश्य पाहिले, तुम्हाला कधी लक्षात आलं की हा लाठीचार्ज झाला आणि आपल्या मुलाला लागलेला आहे, जखमी झालेला आहे? मला लाठीचार्ज झाला तेव्हा नव्हता माहीत, कारण की मी झोपलेला होतो दुपारी। तर मग मी उठल्याच्या नंतर मी मोबाईल चालू केला माझा, तर त्याच्यावर ते मला दिसलं, त्याचा व्हिडिओ मला दिसला। तर मग त्याच्या दिसल्याच्या नंतर मी सर्व आपल्या घरच्या लोकांना सांगितलं की बा तिथे लाठीचार्ज झालेला आहे आणि आदित्यला पण लाठीचार्ज खावं लागला आहे। आदित्य अर्थात भारत? हा, भारत। आदित्यला झालं, काय भावना आहे? तुम्ही त्याच्याशी लगेच संपर्क साधायचा प्रयत्न केला? काय नाही, तर आम्ही त्याच्याशी संपर्क केला नाही, कारण की तो त्या आंदोलनामध्ये असल्या कारणानं तिथं बोलणं होऊ शकत नव्हतं ना। तर त्या कारणानं मग आम्ही त्याला रात्रीच्या वेळेस फोन केला एकांतीमध्ये। तेव्हा मग त्यांनी सांगितलं का बाबा माझ्या डोक्याला बी थोडंसं लाठी मारल्या आहेत आणि माझ्या पाठीला पण मारला, मला पुरे दुःख झाले, माझ्या पायावर वगैरे मारल्या बा लाठ्या यांनी मला। सीजीपीच्या आंदोलनात कधीपासून भारत गेला होता दिल्लीला? या आंदोलनात आधीपासून दीपकेंसोबत होता की कधीपासून गेला? पहिले नागपूरला झाला ना, तो तेव्हापासून मग तो त्या आंदोलनामध्ये गेला। दिल्लीला कधीपासून गेला होता? दिल्लीला जे तिथं आंदोलन जेव्हा चालू झालंय तेव्हापासूनच तो तिथे गेला आहे। पहिलेपासून कोणत्या सामाजिक संघटनांशी जोडलेला होता की कोणत्या राजकीय पक्ष? म्हणजे तसा करा, तो आमच्या गावाला ग्रामपंचायतचे इलेक्शन होते त्याच्यामध्ये तो भाग घेत होता आणि आता नगरसेवकचे इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये बी त्याने तो भाग घेतलेला होता। म्हणजे तो बी प्रचार वगैरे बीजेपीचाच आहे तो, तसा सध्या तो पोरगा बीजेपीचा आहे। पण आता ते म्हणजे शिक्षणवाले मुलं आहे, हा मुलाचा सपोर्ट करण्यासाठी तो तिथे गेला आहे। नीट मध्ये जे झालं पेपर फुटीनंतर तो थोडा अपसेट होता आणि त्यामुळे त्याच्यातून हा सगळा असंतोष व्यक्त करण्याकरता किंवा आपला निषेध व्यक्त करण्याचा परिणाम झाला आणि मग तो तिथे सपोर्ट करण्यासाठी तो गेला। कोणत्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत? बेसा। अच्छा। तुम्हाला तर हे कळतेच की आई वडिलाला किती त्रास होत असेल।